एटापल्ली थकीत कोरोना भत्त्यासाठी आशा व अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या। एटापल्ली तालुक्यातील आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कोरोना काळात मार्च 2020 ते ऑक्टोबर 2022 जीव धोक्यात घालून काम करूनही 31 महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता दरमहा 1000 रुपये अद्याप मिळालेले नाही। यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे। अथवा सेवा कोरोनाच्या कठीण काळात या महिलांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण, लसीकरण, रुग्ण तपासणी अशी कामे केली। अनेक जण स्वतः बाधित झाल्या तरीही त्यांनी सेवा थांबवली नाही। प्रशासकीय उदासीनता, ग्रामविकास विभाग आणि जिल्हा परिषदेचे स्पष्ट आदेश असूनही अनेक ग्रामपंचायतींनी हा भत्ता अद्याप अदा केलेला नाही। भाकपा आणि आयटकचे नेते कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले। थकीत भत्ता त्वरित न मिळाल्यास पंचायत समितीसमोर उग्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी 31 महिन्यांचा थकीत भत्ता तात्काळ अदा करावा, लाभार्थ्यांची पारदर्शक यादी प्रसिद्ध करावी, भत्ता देण्यास विलंब करणाऱ्या ग्रामपंचायतीची चौकशी व्हावी आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले। एस मराठी न्यूज साठी रवी बाळ सांगली, एटापल्ली।